सन्माननीय सन्माननीय शांत सन्माननीय व्यासपीठ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे तरुण बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची कामाची पद्धत ही इतरांच्यापेक्षा वेगळी आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सगळे डॉक्टर लोक पक्षाचं धोरण लक्षामध्ये घेऊन ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की 80% समाजाचं काम आणि 20% राजकारण त्याची प्रचिती ही आपल्या सगळ्यांना वैद्यकीय विभागाच्या वतीनं आली. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी संकट आलं त्यावेळेला पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते संकटग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी अग्रभागी राहिले. त्यांच्या मालिकेमध्ये आपला हा वैद्यकीय विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मी बघितलं 2 वर्षाच्या पूर्वी कोकणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आणि आणखीन काही भागामध्ये महापूर आला. त्या महापुरात जे सापडले त्यांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग आणि त्यांचे सगळे सहकारी अक्षरशः रात्रंदिवस कशाचा विचार न करता या संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी अग्रभागी होते. 2-3 वर्षाच्या पूर्वी देशामध्ये कोरोनाचं संकट आलं आणि त्या कोरोनाच्या संकटाच्या काळातसुद्धा गावोगाव घरोघर स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला एक प्रकारची चिंतेची अवस्था असताना सुद्धा त्या कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी आपला वैद्यकीय विभाग हा अग्रभागी राहिला. मला त्याच्यामध्ये राजेश टोपेंचा उल्लेख करायला पाहिजे. राजेश टोपेंनी हे संकट आल्याच्या नंतर रात्रीचा दिवस त्याचा विचार केला नाही. पूर्ण ताकदीनं या संकटग्रस्तांच्यासाठी कष्ट करणं, त्यांना बाहेर काढणं हे काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून या विभागानं आता एक नवीन योजना काढली, संजीवनी आरोग्य मित्र. आणि माझी खात्री आहे याचं काम सुरू झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या घराघरामधून आरोग्याची चिंताजनक स्थिती आहे ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्या लोकांना, त्या कुटुंबाला या आरोग्य मित्राची मदत होईल आणि एक प्रकारचा आधार होईल. डॉक्टर जगताप आणि त्यांचे सगळे सहकारी हे अभिनंदनाला पात्र आहेत. तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही काम करत राहा
त्याचा उपयोग हा महाराष्ट्राला नक्की होतो आहे याची खात्री सामान्य लोकांना पडलेली आहे. दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि विशेषतः तरुण पिढीने घेतला आणि ती म्हणजे संघर्ष यात्रा. संघर्ष लोकांच्यासाठी, संघर्ष शेतकऱ्यांच्यासाठी, तरुणांच्यासाठी, संघर्ष बेरोजगारांच्यासाठी, संघर्ष स्त्रियांच्यासाठी, संघर्ष अल्पसंख्याकांच्यासाठी. जो जो घटक समाजाचा काही ना काहीतरी संकटामध्ये आहे त्या संकटाच्या घटकाचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने एका चौकशीत बसून प्रसंगी संघर्ष करायची आणि लोकांची जागृती करायची याची अत्यंत आवश्यकता असते. आणि मला आनंद आहे की रोहित आणि त्यांची सगळी टीम त्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला. मला आठवतं आहे ही संघर्ष यात्रा अनेक गोष्टी शिकून जाते. माझा स्वतःचा अनुभव आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला. 1980-81 साली जळगावपासून नागपूरपर्यंत आम्ही शेतकरी दिंडी काढली. गावोगाव गेलो. कुठेही कुणी गाडीमध्ये बसलो नाही. त्रास झाला पण त्या त्रासाच्या पेक्षा गावागावाच्या सामान्य माणसाचं मन आणि मत हे समजून घ्यायची संधी मिळाली. जाईच्या ठिकाणी अनेक प्रश्न लोकांनी मांडले. कुणी शेतीचे मांडले, कुणी बेरोजगारीचे मांडले. हे प्रश्न समजून आम्ही घेत होतो, त्याच्यावर बोलत होतो. सुदैवाने काही जाणकार पत्रकार हेही त्याच्यात सहभागी झाले. त्यांनी लिखाण केलं आणि ऐकलेल्या पत्राला वाचाफोटाचं काम माध्यमाच्या वतीने त्यांनी केलं. त्याचा परिणाम प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी अतिशय अनुकूल अशा प्रकारचं. आणि तेच काम आज या ठिकाणी ही संघर्ष यात्रा काढून तरुणांनी महाराष्ट्राच्या आणि खेड्यापाड्याच्या माणसाची मनं जिंकली, त्यांना एक आधार दिला. आणि तो आधार देत असताना आपल्यालासुद्धा काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याचा उपयोग हा निश्चितपणाने व्यक्तिगत जीवनात होईल आणि महाराष्ट्राला एका योग्य रस्त्याने न्यायची जी इच्छा आहे आपली त्याची पूर्तता या सगळ्या गोष्टीचा वेळ. आज एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो. केंद्राची सत्ता एका पक्षाच्या हातात आहे आणि उत्तरेकडच्या सगळ्या राज्यांची सत्ता ही त्यांच्या हातामध्ये. त्यांच्या सत्तेचा वापर हा त्यांच्या जे काही धोरणं आहेत ती जे धोरणं समाजात सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत त्या सगळ्या धोरणाचा पुरस्कार हा त्या ठिकाणी केला जातो. कालच लोकसभेचं काम संपलं. प्रधानमंत्र्यांचं भाषण तुम्ही बघितलं असेल किंवा 2 दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांचं भाषण राज्यसभेचं तुम्ही ऐकलं असेल तर काय सांगितलं त्यांनी काही सांगितलं नाही. सांगितलं की इंदिरा गांधींचा हल्ला, जवाहरलाल नेहरूंचा हल्ला, ज्या व्यक्तीने ज्या कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आंदोलनात 13 वर्ष तुरुंगात काढली आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून
सांगण्यासाठी प्रयत्न केले. एक लोकशाही फनेत शासन दिलं, अशांच्या व्यक्तिगत हल्ले मला समजत नाही की त्याच्यातून त्यांनी काय साधलं. ज्यांनी देशासाठी कष्ट केले, त्याग केला, दिशा दाखवली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यात शहाणपणाचं लक्षण नाही. आणि आज अशी भूमिका राज्यकर्त्यांच्याकडून घेतली जाते. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर, त्याचा उल्लेख या ठिकाणी थोडा झाला. आज भाजपच्या विचाराच्या विरुद्ध कुणी वेगळी भूमिका घेत असेल तर सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे आम्ही बाजारामध्ये बघितलं. अलीकडे काही नवीन शब्द हे महाराष्ट्रात आणि देशात वाहित झाले. याच्या आधी ईडी हा शब्द व्हायचा होता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात होता. काल येताना मी माहिती घेतली की ईडीचा गैरवापर किती झाला. 2005 ते 2023 या 17 वर्षाच्या काळामध्ये ईडीच्या केसेस 6,000 रजिस्टर झाल्या. त्याची चौकशी केल्याच्या नंतर सत्यावर आधारित केसेस किती निघाल्या? 25. लक्षात घ्या तुम्ही की एवढ्या 6,000 केसेस करायच्या आणि त्यातल्या 25 याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिळालं. आणि त्या 25पैकी ज्यांना शिक्षा झाली असे काही लोक किती होते? 2. आणि या कामाच्यासाठी ईडीचं बजेट 404 कोटी होतं. 404 कोटी खर्च करून एवढा उपद्रव त्यांनी केला. आणि हे करत असताना ही ईडी कुणाच्या मागे लावली? गेल्या 18 वर्षामध्ये 147 नेत्यांची चौकशी झाली. त्याच्यामध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे होते. आणि भाजप सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा हे ईडीचं हत्यार वापरलं. 8 वर्षामध्ये 121 देशांच्यावर कारवाई केली. त्यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार, 11 माजीदार. आणि या सगळ्यामध्ये ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं नाव नाही. एकाही. याचा अर्थ काय? आणि काही लोकांची चौकशी आधी होती. हे सत्यावर आल्याच्या नंतर ती सत्ता, ती चौकशी थांबवायचा निकाल त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि म्हणून आज या अधिकाराचा गैरवापर फक्त लोकशाहीमध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरुद्ध वापरणं हा एक कमी कार्यक्रम आजच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या विरुद्ध आपल्याला जन्म तयार करावा लागेल. काही लोकांच्या भाषणात उल्लेख झाला. काही लोक गेले पक्ष सोडून. त्यांनी सांगितलं विकासासाठी आम्ही गेलो. गंमत आहे. संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये विरोधी पक्षाला काही महत्त्व असतं का नाही? लोकशाहीमध्ये सत्ताधारी जसा महत्त्वाचा तसा विरोधी महत्त्वाचा. या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका असते आणि हा नेताही महत्त्वाचा असतो. हे स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष आपण पाहिले. भारतामध्ये अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होते. त्यांनी काम केलं.
त्यांचा लौकिक चांगला होता आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांची देशसेवा ही लोकांच्या लक्षात राहिली. त्याला भारतरत्न देण्यात आलं. विरोधी पक्षाचा नेतासुद्धा काम करू शकतो हे योग्य आहे आणि विकासाच्यासाठी आम्ही पक्ष सोडतो ही सवय व्यक्तींचीच योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजेश नाथांचं नाव ऐकलं, मधु दंडवतांचं नाव ऐकलं, उद्धवराव फाटलांचं नाव ऐकलं, तुम्ही मधु लिमयांचं नाव लागलं. या सगळ्यांच्यासाठी पाहिजे ती सत्ता देण्याची तयारी ही असतानासुद्धा त्याचा व्यक्तींचीच विचार त्यांनी केला नाही. या नेत्यांच्या मालिकेमध्ये तुम्हाला आठवत असेल यशवंतराव चव्हाण स्वतः विरोधी पक्षात होते. या सगळ्या लोकांना तुम्ही सत्याच्या तुमच्यासाठी आम्ही फायद्याला घालतो, पण कुणी फायद्याला स्वीकारला नाही. कुणी विकासाच्यासाठी पक्ष सोडतो, विरोधात जातो अशी भूमिका घेतली नाही आणि हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा विचार हा तुम्हाला मला करावा लागेल. तुम्ही या ठिकाणी 2 दिवसात 2 कामाच्यासाठी आहात. एक आरोग्याच्या क्षेत्रात जे काही काम होतं आहे डॉक्टर जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, त्याच्यात काही नवीन कार्यक्रम तुम्ही हातात घेतला. हा तर करत राहू. त्यासाठी आणखीन काही मदत लागेल की या क्षेत्राचे जाणकार आहेत, निर्माते आहेत, त्या सगळ्यांची आम्ही संपर्क साधू आणि यासाठी डॉक्टरांना जी काही गरज आहे त्याची पूर्तता करू. पण हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये नवी पिढी आत्मविश्वासानं उभारलेली, कार्यक्रम आणि विचाराची स्पष्टता असलेली ही तयार करायची. आणि ही पिढी माझी खात्री आहे की उद्या महाराष्ट्र योग्य रस्ता न्यायला प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ही जी संघर्ष यात्रा काढली आणि शेवट तुम्ही नागपूरला केला आणि त्यावेळेला काही तरुणांची बोलायची संधी मला मिळाली. मला अभिमान आणि आनंद वाटला की प्रत्येक तरुण जिद्दीने चालत आला, संघर्षाची तयारी केली. तर आम्ही इथंच थांबणार नाही, आम्ही पुढे जाणार, कार्यक्रम राबवणार आणि नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तयार करून महाराष्ट्र देशाचं अत्यंत महत्त्वाचं राज्य हे केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका या सगळ्या तरुणांनी घेतली ही अत्यंत जवळची बाजू आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही जेवढे कष्ट कराल, प्रयत्न कराल, तेवढी लोकांची सहानुभूती आणि संमती ही तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा उल्लेख या ठिकाणी रोहितने केला की रस्त्याने जाताना आया बहिणींनी, तरुणांनी, वयस्करांनी प्रेमाची भाकरी दिली. अशी प्रेमाची भाकरी देणारे घटक घराघरात आहेत. त्यांना हे मान्य आहे. तुम्ही काम करताय ते त्यांना पसंत आहे. तुम्ही उद्याचं नेतृत्व आहात, तुम्ही उद्याचा महाराष्ट्र उभा करणार आहात, ही भूमिका घेणार आहेत आणि हा महाराष्ट्रातला सामान्य माणूस मनापासून तुमच्याबरोबर हा आहे. त्यासाठी तुम्ही जागरूक राहा, प्रयत्नशील राहा, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.